पश्चिम विदर्भामध्ये भीषण पाणी टंचाई जाणवते। 86 गावांमध्ये 91 टँकरने पाणी पुरवठा केला जातोय। बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पाणी टंचाईची समस्या आहे। पाणी भरण्यासाठी मोठी गर्दी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। तर बुलढाणा आणि अमरावती या दोन जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक पाणी टंचाई जाणवते। पश्चिम विदर्भाचा जर का आपण विचार केला तर पाणी भरण्यासाठी तिकडे मोठी गर्दी झाल्याचे चित्र आपल्याला बघायला मिळते। पश्चिम विदर्भामधले दोन जिल्हे अमरावती आणि बुलढाणा ज्या ठिकाणी 86 गावांमध्ये आता 91 टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे। आणि याच विषयी अधिक बोलूया। प्रतिनिधी मंगेश मोहिते सध्या आपल्या सोबत आहेत। मंगेश, पश्चिम विदर्भामधलीच ही दृश्य जी आता आपण बघतोय, कशा पद्धतीने एका विहिरीवरती जीव धोक्यात घालून लोक पाण्यासाठी उदार झालेले आहेत। काय नेमकं चित्र आहे? जेव्हा आपण लोकांमध्ये जातोय, लोकांशी बोलतोय, त्यांची व्यथा जाणून घेतोय, तेव्हा लोक काय सांगतायत? नक्कीच पश्चिम विदर्भात सध्या भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून पश्चिम विदर्भातील 86 गावापैकी 91 गावात टँकरने पाणी पुरवठा केला जातो आहे। बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक पाणी टंचाई आहे। पाणी भरण्यासाठी नागरिकांची गर्दी करताना दिसत आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भात मान्सून दाखल व्हायला अजून महिनाभर वेळ आहे। त्यामुळे महिनाभर नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा सामना करावा लागत आहे। त्यामुळे बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यात पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात आहे। त्या ठिकाणी नागरिकांची गर्दी पाणी भरायला दिसत आहे। बरोबर, जी दृश्य आपण बघतोय ती अर्थात पश्चिम विदर्भामधली आहे, ज्या ठिकाणी विहिरीवरती पाणी भरण्यासाठी एकूणच आपल्याला झुंबड लोकांची बघायला मिळते। धन्यवाद मंगेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि आता मराठवाड्यामधली नेमकी काय स्थिती आहे हे जाणून घेऊयात। मराठवाड्यातून सुमित पवार आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सुमित, मराठवाडा पुन्हा एकदा टँकरवाडा होण्याच्या दिशेने चाललाय का असं चित्र दिसतंय? त्यातल्या त्यात संभाजीनगर, बीड, जालना इथं भीषण परिस्थिती दिसते। सुमित, नक्कीच गुरु, उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस मराठवाड्यात वाढताना आपल्याला बघायला मिळत आहे। याचा परिणाम कैसा संभाजीनगर शहरवासीय नागरिकांना देखील अनुभवायला मिळत आहे। टँकरची संख्या जी संभाजीनगरमध्ये दिवसेंदिवस वाढतच जाते, ती आता 1837 पर्यंत टँकरांची संख्या पोहोचली आहे। त्यात संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 698 टँकर, जालन्यामध्ये 495। तर मराठवाड्यातल्या स्थितीबद्दल सुमित पवार आपल्याला अधिक माहिती देत होते। त्यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे। पण ही जी दृश्य आहेत ही दृश्य पुरेशी आहेत? महाराष्ट्रामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे? लोक कोणत्या समस्यांना सामोरे जातात? पाण्यासाठी लोकांना काय काय करावं लागतंय हे समजून घेण्यासाठी, याचा अंदाज घेण्यासाठी दृश्य पुरेशी आहे।